आज गेले अनेक दिवसांपासून गणपतीच्या नंतर सुद्धा गणपतीसारखा सण गेला, त्याच्यानंतर इतर वेळेस सुद्धा वालधुणी पासून ते बाईचा पुतळा म्हणजे स्टेशनला जाणाऱ्या मार्गाला 1 किलोमीटरच्या अंतराकरता आज 2-2 तासाचा वेळ आपल्या नागरिकांना लागत आहे. खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. शाळेच्या वेळेत आपली शाळेतली जी मुलं असतात त्यांच्या स्कूल बस असतील, त्यांच्या रिक्षा असतील, त्या दीड तास त्या ताटकळत असतात. मुलांना शाळेत जायला वेळ होतो. तसेच रोज जे कामाला जाणारे नागरिक आहेत त्यांनाही मुंबईमध्ये जाण्याकरता 1.5 तास लागतो. तेवढाच वेळ आज वालधुनीमधून निघून आज आपल्या कल्याण स्टेशनला जायला लागतोय. ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्यामध्ये आणि आता काल का परवाचीच गोष्ट आहे, रुग्णवाहिका 2 तास त्या ब्रिजवरती अडकून पडली होती. म्हणून आता आम्ही सन्माननीय एसटी साहेबांना विनंती करायला आलोय का लवकरात लवकर या ट्रॅफिकच्या समस्येचा मार्ग काढा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ट्रॅफिक समस्येकरता जन आंदोलन उभारणार. आमच्याकडनं कल्याण शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्याच्या अनुषंगाने वालधुनी ब्रिज, सुभाषचंद्र चौक, सुभाषचंद्र बोस चौक, त्यानंतर सम्राट चौक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जे आणि इतर ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ दुरुस्त करण्याबाबत आत्ताच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून आम्ही ते तात्काळ दुरुस्त करून घेत आहोत.